देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणावरून काक्रोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतलाय। वर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात काक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणाईकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलनकर्त्यांकडून मागणी करण्यात आली। यावेळी सरकार विरोधात तरुणाईची जोरदार घोषणाबाजी निदर्शनास आली। अपक्षवाद से हम लेके रहेंगे आजादी, तुम कुछ भी कर लो आजादी 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 आजादी। आणि आपले धोरण बनवणारे चोर लोक हे पॉलिटिशियन आहे म्हणून बोला लागते, बरोबर आहे का? कारण आता टीईटीचा पेपर फुटला, पेपरच्या अगोदरल्या दिवशी सुद्धा मुलांना का केल्या, आत्महत्या केल्या ना। आतापर्यंत 20 ते 22 नीटच्या पुरायच्या आत्महत्या झाल्या। काल महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला, म्हणजे इथं ठीक आहे, तुमच्या आयुष्याची कवडीची ही किंमत या सरकारले नाही। सरकार कोणाचं येऊ, याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं जरी आलं आणि साल्याच्या काळात पेपर फुटले तर त्याले बी आडव्या हातानंच घ्यायचं, ठीक आहे। आपण या मताचा आहे का इथं इमानदारीनं जे पोरं अभ्यास करून राहिले, बंद्या भारतात 27 लाख कोटी अभ्यास करते नीटचा, आणि 27 लाख कोट्याचं भविष्य यायनं उघड्यावर पाळलं। आणि पेपर एक वेळ नाही फुटला, पेपर 3 लगातार वर्ष झाले लगातार पेपर फुटून राहिला का नाही? मग जर तुमच्याकडून सांभाळणं नसन होत तर आमची मागणी आहे का तुम्ही पुढच्या खाली करा। जर तुमच्याकडून होऊन नाही राहिलं सांभाळणं, का तुमच्याकडून एक साधा पेपर फुटणं नाही, ठीक आहे, जर तुमच्याकडून साधा पेपर घेणं नाही होऊन राहिला तुम्ही राजीनामा द्या। मग आता सत्तेत असणारे चोर आहे आणि चोरायचे सरगना बी चोरच असं मोठाले, तर त्या सगळ्यालाच हटवलं पाहिजे, ठीक आहे। मी तर नागपूरच्या भाषणात बोललोच का धर्मेंद्रचा राजीनामा घेऊन होणार नाही। तिकडं सत्यानाश करायला नरेंद्र बसलाय, इकडं नीटचा 12वीचा पोट्याचा धिंगाणा लावायला धर्मेंद्र बसलाय, आणि महाराष्ट्रातल्या पोट्याचं वाटोळ करायला देवेंद्र बसलाय। साले पुरे एकाच राशीचे आहे। आणि उद्या ही पायी आता तुम्ही ठीक आहे, काही लोक जरी भलाई हिच्यात काही नीटवाले नसल, पण उद्या तुमच्यावरही वेळ येईल, एकाला धुणार आहे। आता ज्याच्या पायी आली त्याचे आता लोकांचे डोके आता वॉश होणं सुरू आहे, तर उद्या आपल्यावर बी येऊ शकते, ठीक आहे। उद्या तुमच्या बँकेतले पैसे सुद्धा हे ठेवणार नाही, राम मंदिरातले नाही ठेवत तर तुमच्यातले का ठेवन बे, ठीक आहे। त्याला राम मंदिर उपर आलं, साल्याले ज्यानं रामाच्या नावावर मतं घेतले आणि त्यानं राम मंदिराच्या इटा, चांदीच्या इटा नेल्या, पादुका नाही ठेवल्या, रामाच्या पादुका बी उपर आल्या, साले हार नेला। म्हणजे हे तुम्ही समजून घ्या का ज्या रामाच्या नावावर यानं मतदान केलं त्या रामाच्या मंदिरातले आणि रामाच्या आभूषणाने बी नाही सोडले। आणि जागा तर इकडं अर्ध्या तासात 2 करोडची जागा 18 करोडला विकायची, 9 करोडची जागा 54 करोडला विकायची, आहे का नाही? आता तुमच्या ठीक आहे, सर्वसामान्य माणूस बाईक वापरते, अरे वापरतं ना, मग त्या बाईक मध्ये आपण पेट्रोल टाकत होतो। एक इथं शास्त्रज्ञ आहे नागपुरात मोठा जा, त्यानं आता नवीन पेट्रोलचा शोध लावला, ठीक आहे। आणि या पेट्रोलच्या शोधात तो म्हणते इथेनॉल मिसळायचं। बरं 20% सहन केलं, आता तो 80% मिसळायचं म्हणते, पाणीच टाकायला लावलं म्हणजे। अशी जी परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघतोय की युवा आणि जेनझीस या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने एकत्रित झाले आहे। त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजची जी परिस्थिती आहे, कुठलीच सरकार किंवा कुठला जो पण व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसलाय तो कुठेच आमची कुठली एक बाजू घेऊन त्या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा मांडत नाही, आपला सुद्धा काही विचार नाही करत। या देशात 66% युवा आहे, तरी पण या युवकांना बर्बाद करण्याचं काम त्या ठिकाणी युवकांना लिटरली त्यांना दाबण्याचं काम या प्रशासनाने सरकारने केलं मी या ठिकाणी सांगतोय। पण आज जे आपण बघतोय की या देशाचा एज्युकेशन सिस्टम, या देशाचा एम्प्लॉयमेंट सिस्टम हा पूर्ण वर्स्ट झालेला आहे, पूर्ण डिस्ट्रॉइड झालेला आहे। कारण मी त्या ठिकाणी सांगतो की सरकारने फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय। कुठल्याच सत्ताधाऱ्यामध्ये एकही व्यक्ती असा नाही आहे की जो नागरिकांचा विचार करतोय, जो युवकांचा विचार करतोय, जो शेतकरी गोरगरीब मजुरांचा विचार करतोय, असा कुठलाच एक सत्ताधाऱ्यामधून मला एक सुद्धा एक
सत्ताधाऱ्यामधून एखादी असा एक मिनिस्टर किंवा एक मंत्री सुद्धा दाखवून द्या. आज आपल्या वर्धा जिल्ह्याला एवढे मोठे मोठे मंत्री लाभलेत, एवढे मोठे मोठे नेते लाभलेत, पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की वर्धा जिल्ह्याला एक मोठी कंपनी, जर आपण लॉईड सोडलं तर एक मोठी कंपनी सुद्धा आपल्याला लाभलेली नाही. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रोजगार निर्मिती आपण झिरो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता यूथ स्किल डेव्हलपमेंट क्लासेस आपण चालवतो, स्कीम्स चालवतो, सगळं झिरो. फक्त आणि फक्त नागरिकांकडनं पैसा काढायचा आणि स्वतःच्या खिशात भरायचं आणि युवकांना डायव्हर्ट करायचं, धर्माच्या नावावर त्यांच्या काही मुद्द्यांवर त्यांना फक्त डिवाइड करायचं आणि लोकांना भटकून आपले खिशे भरायचे. हे त्या ठिकाणी सरकारचं काम सुरू आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढं सर्व मोठ्या संख्येने जेवढा युवक या ठिकाणी जमलेले आहे, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर तुम्ही खुर्ची सांभाळू शकत नाही, जर तुम्ही नागरिकांचा फायदा करू शकत नाही, ज्या नागरिकांनी तुम्हाला तिकडे निवडून दिलंय, त्या सत्तेवर, त्या खुर्चीवर बसवलंय, जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर तुम्ही सरळ सरळ खुर्ची सोडून द्या.